मॅचला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद विशाल पाटील अंतारली. आपले मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. फार चांगली साथ आज आणि काल देखील त्यांनी आम्हाला नक्कीच दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. टॅप करण्याचा प्रयत्न इथे बॉल तयार. वेगवान बॉल पण सोडून दिला. नाव झालं एक सलग डावखुरी हातासाठी. नो बॉल आपण पाहतोय. मध्ये पुढचा फ्री देखील असेल. करायच्यात एकंदरीत बाबू आम्हाला माहिती आहे टोटल झाल्यात पहिल्या डावाच्या धावा किती झाल्यात पहिल्या डावात बाबू? 54 झाल्यात आणि आता कितीचं टार्गेट असेल ते 55चं. बाबू बोलतात कमी हातवारे जास्त करतात ते देखील महत्वाचं आहे. फार चांगली मेहनत आज आणि काल 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये सलग 12 ते 14 तास त्यांचं कार्य राहिले. त्यासोबत आमचे रोहित आमचे रोबोट 2.0 रॉबर्ट साई भक्त चिन्नाबाई विघ्नेश. वाईड बॉल. चार बॉल आतापर्यंत झालेल्या आहेत. 6 धावा धापळगावरती आणि या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो पहिल्याच ओव्हरमध्ये फिल्डर्सवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा दाखलगावरती 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. वर्ल्ड पॅकर्स विरुद्ध एटमॅन सीसी मध्ये ही मॅच 55 करायच्यात. 8 झालेल्या आहेत. येणारे 36 बॉल आणि विजयासाठी 47 धावांची गरज. 47 रिक्वायर्ड फ्रॉम 36. आमचे विशाल पाटील अंतारली. धन्यवाद. आपण सलग 2 दिवस विघ्नेश साहेब विघ्नेश सोडायचे विशालवर जरा फोकस करो. धन्यवाद विशाल पाटील अंतारली. फार सुंदर समालोचन सलग 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण नक्कीच केलं. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मात्र आपण पाहतोय वारंवार इथे खर्च केले जातात आणि कुठेतरी आपण पाहिलं तर त्याचं नुकसान तुम्हाला होईल कारण दुसरा डाव सुरू आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये फक्त 54 झाल्यात. 55चं टार्गेट आहे आणि 55चा पाठलाग करताना 10 तरता बनल्यात पहिल्या 6 बॉलमध्ये. धावसंख्या 11 धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर 55चं टार्गेट आहे. 11 झालेले आहेत.
44 करायच्या आहेत. 35 बॉल आणि विजयासाठी 44 धावांची गरज आहे. त्याला टर्न करण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावा 12. 1.2 षटकांचा खेळ संपला. हे किरण तिकडे कंप्लीट झाले. काल देखील एकदा लागलाय कॅमेऱ्यावरती बॉल. 29 बॉल 40 ची गरज आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अतिरिक्त धाव. आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. धावसंख्या मात्र आता फार जास्त खर्च केल्या जातात. टोटल 17 वर आले 17. पुन्हा एकदा सलगचा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बघा एक्स्ट्रा धावा किती मोठ्या प्रमाणावरती कसं होतात. पहिला बॉलवर सिग्नल आल्याच्या नंतर आपण पाहतोय हा व्हाईट नाही, हा नो आहे. मला वाटतंय नो बॉल आहे. आम ऍक्शन नो बॉल आणि त्यावरती आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे. इथे तिकडे मात्र फ्री हिट होता. फिल्डर आहेत आणि एकदा विकेट वेगाने मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो एक धाव. तिसरं सुरू आहे. धावसंख्या आता 20 झाल्यात. 3 एक्स्ट्रा आलेल्या आहेत. 3 सिंगल आपण पाहतोय.
आणि दरम्यान आणखी एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावफलक आपण पाहतो 1-1 पुढे चाललंय. 9+1. व्हाईट बॉल पुन्हा एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावा वारंवार मिळत आहेत आणि या अतिरिक्त धावांच्या मदतीने धावा संख्या देखील फार वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या टोटल आपण पाहिली तर 24 आणि त्यानंतर एक सिंगल ऍड करूयात आपण. डॉट नाही घेतला. त्याला 24 बॉल 30 करायच्या. फिल्डिंग लावायला लवकर साई. वेळ घेऊ नका प्लीज. बघा थोडं सहकार्य करा आपण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. फिल्डर तिकडे गुड फिल्डिंग. सिंगल इकडे देखील मिळते. एकेका धाव्याने मात्र धावफलक आपण पाहतोय पुढे चाललंय. 55 करायच्या. 23 बॉल आणि 29 धावांची आता मात्र गरज या मॅच मध्ये. बॉल हवेमध्ये. नो मॅच लँड. बॅकेट एरियातून बॉल मागे आपण पाहतो तिकडे चांगल्या प्रकारे बॉलला अडवलंय. नो बॉल कॉल. पंचांचा आपण पाहतोय. काय डिसिजन असेल तो आपल्याला नक्कीच कळेल. व्हाईट बॉक्सचा रिव्ह्यू आहे.
नो बॉल कॉल केलाय पंचांनी. नो बॉल आहे म्हणजे आता पुढचा चेंडू फ्री हिट. नो बॉल, एक्स्ट्रा रन देखील, एक्स्ट्रा बॉल देखील आणि फ्री हिट देखील. आता 22 बॉल 27 ची गरज. इथे देखील पुन्हा एकदा नो बॉल आपण पाहतोय. हिटमॅन सीसी अडचणी ते भरत पायकर सध्या या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वर आहे. बॉल केले 2 बॉल ना 2 बॉल. पुन्हा एकदा बॅटिंग पण नो बॉल. हा देखील नो बॉल आपण पाहतो. म्हणजे 3 एक्स्ट्रा आल्यात. फ्री कंटिन्यू आहे. धावसंख्या 30. 40 ऑन बोर्ड. फ्री बॉल. वेगवान पायावर आदळल्या मागे आणि आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. 2 सिंगल, 3 एक्स्ट्रा, 1 डॉट. हे समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवान आहे. बॉल मागे, फिल्डर तिकडे तैनात. बॉल अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी 1 रन मिळेल. धावसंख्या 1/31, 31. 24 धावा करायच्यात 20 बॉल. चांगला फटका कन्वर्ट केला ऑन साईडला. तिकडे रनआउटची संधी होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता 2 धावा इकडे पूर्ण केल्या. 19 बॉल 22. 19 बॉल 22 ची गरज. चांगला बॉल आणि इथे मात्र पंच देखील सांगतात येस पानमध्ये ब्रश होऊन गेला हलका. ओव्हरची समाप्ती 4 वाजता खेळ संपला. 33 धावा दाफलकावरती. 18 बॉल 22 करायच्या. 18 बॉल 22 धावांची गरज. असं पाहिजे. मॅच पुढे घे. यार चार वर्ष खेळ संपला. 33 धावा दाफलकावरती. आणि आता मात्र बॅट्समन साठी फार महत्वपूर्ण ओव्हर आहे. 5वा षटक म्हणजे आपण पाहतो डबल ट्रबल ओव्हर, सेन्सेशन ओव्हर, मॅजिकल ओव्हर.
इथे जितक्या धावा बनतील त्या डबल होतील. 18 बॉल 22. पहिल्या बॉलवर एकही धाव नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये एकंदरीत 5 धावा जरी आल्या तरी त्या 10 होतील. 12 बॉल त्यानंतर 12ची मॅच राहील. पण इकडे मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. ही ओव्हर बेनिफिशियल तर आहे पण यामध्ये एक नुकसान आहे की जर तुम्ही विकेट गमावली तर -5 देखील होतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मात्र आता कार्य करणं फार महत्वाचं आहे. आणि इथे मात्र आपण पाहतो विकेट मिळाली. कृष्णा पाहत होतोय जे काही गमावलं ते गमावलं असं म्हणावं लागेल कारण विकेट इकडे मिळते. कन्सेशन ओव्हर आहे. डबल डबल ओव्हर आहे. त्यामध्ये बॉक्स आउटला बॅटर आउट असणार आहे. 5 मायनस म्हणजे पहिलेच आपण पाहिले तर 2 बॉलवरती 1 पण धावले होते. त्यामध्ये 5 मायनस म्हणजे 54 आहेत. माफ करा 33 आहेत. त्यामध्ये 5 मायनस म्हणजे आता 28 होतील. इथे मात्र आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. पुन्हा एकदा यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे. 2 डॉट 3 डॉट 1 विकेट 1 वाईट. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. जरूर वरद पॅकर टीम पुढे जाईल. डॉट बॉल आपण पाहतोय म्हणजे -4 धावा इकडे होतील कारण एकच धाव आली. -3 होतील मला वाटतं. येस एक आली तिथे डबल 2 आणि 1 विकेट -5. 31 12-24 12 बॉल 24 ची गरज आहे. चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट हो क्या बात आहे. आणखी एक चांगला बॉल आपण पाहतोय पण तिकडे एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. एकच धाव तिकडे मिळेल. धावा 32. 10 बॉल 23 करायचे आहेत. आणि इथे मात्र पुन्हा एका खराब बॉल आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. नो बॉलने मात्र धावसंख्या पुढे 10 बॉल 22. 10 बॉल 22 ची गरज आहे. त्यामध्ये आणखी एक व्हाईट बॉल आपण पाहतोय म्हणजे आता मात्र 21 करायचे आहेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 10 चेंडू 21 धावा हे इक्वेशन. चांगला फटका. बॉल अडवला तितक्या सुंदर पण इथे मात्र बॅटर पोहोचलाय. एक डावीकडे देखील मिळेल. धावसंख्या पुढे चालली आहे 35 वर. 9 बॉल आणि विजयासाठी करायच्या त्या 20.
9 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. हा देखील चांगला बॉल, इकडे देखील संधी आहे पण बॅटर पोहोचलाय की काय पाहायचं आहे. पंचांचा निर्णय काय असेल. नॉट आउट. बॅटर मात्र बॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. 8 बॉल 19 येणारे 8 बॉल विजयासाठी करायसाठी 19 धावा. इथे देखील आपण पाहतो व्हाईट बॉल इकडे लेग स्टार रन मिळते. 8 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये वर पॅकर्स या संघाला. 8 बॉल 18. गोविंदच्या वेगानं पटका खेळला. रॉकेट शॉट एक मिळाले. दुसरीचा प्रयत्न फेकी खराब पण बॅटर मध्ये कॅज्युअल अप्रोच तुषारचा तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा सुद्धा विकेट मिळते. तुषार बाद. लास्ट बॉल. चांगला पट्ट्या बॉल बॅक. तिकडे फिल्डर आहेत आणि थ्रो मात्र आपण पाहतोय डायरेक्टली स्ट्रायकिंग एंड वरती येणं फार गरजेचं होतं. तिथे मात्र आपण पाहतोय एकदम मिळतीये. 6 बॉल आणि 16ची गरज आहे. बारा बॉल 6 बॉल आणि विजयासाठी 16 करायचे. 6 बॉल 16ची गरज आहे. 5 बॉल आणि 16ची गरज जात आलाय. 39 धावा धावफलकावरती आहेत. पटका चांगला आहे आणि तिकडे मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ मिळाली नाही. वरती मात्र आपण पाहतोय बॉल जाळीवर ब्रश झाला आणि सडनली खाली आला. लगेच फिल्डरच्या हातामध्ये विकेट. बॉल 16ची गरज. 4 बॉल आणि 16चं इक्वेशन आहे. फटका मात्र तितका चांगला नाहीये. एकच रन मिळेल. 3 बॉल 15 करायचे आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 बॉल 15ची गरज. चांगला फटका आहे. तिकडे मात्र साई त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्रीला षटकार आलाय. सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. संघर्ष करणार आहे आणि संघर्षाला साथ मिळते. सुजलचा बॅटबंद. हा जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. सब कुछ मुमकिन आहे. फक्त करण्याची तेवढी काबिलियत पाहिजे, ताकद पाहिजे, जिद्द पाहिजे मनामध्ये आणि सध्या ती जिद्द सुजलच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संघर्ष करतोय. मॅच त्याने सोडली नाहीये. त्याला माहिती आहे 2 बॉल अजूनही माझ्या हातात आहेत. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही पण कोण जिंकेल आणि ते चित्र आपल्याला या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतंय. कोण जिंकेल ही मॅच. 2 बॉल 9ची गरज. सेमी फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आणि व्हाईट बॉल म्हणजे आता मात्र इक्वेशन बदललं. 2 बॉल चेसिंग कंपल्सरी आहे. सेमी फायनल मॅच चेसिंग कंपल्सरी नियम आहे. त्यामुळे 2 बॉल आता कंपल्सरी कराव्या लागतील. नाही इथे मात्र मोठा फटका येत नाहीये. 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या शोधात रनआउटची विकेट. फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद झालेला आहे.
आणि आता एक बॉल साफ करायचा. षटकार जरी आला तरी मात्र आपण पाहतोय हिटमॅन सीसी सामना जिंकेल. फेसिंग कंपल्सरी. फेसिंग कंपल्सरी. एक बॉल 7 कंपल्सरी करायच्या लक्षात ठेवा. षटकार जरी आला तरी हिटमॅन सीसी सामना जिंकेल. बिकॉज फर्स्ट बॅटिंग ऍडव्हान्टेज त्यांना चाललंय चेसिंग कंपल्सरी मध्ये. एक बॉल 7. आणि तिकडे मात्र आपण पाहतोय विकेट मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळते आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहतोय सामना संपलाय.